रकमेच्या वसुलीच्या अटक वॉरंटामध्ये प्रतिवादीला अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आरोपी कधी मुक्त होऊ शकतो? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. माननीय दिवाणी न्यायालयाच्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीमध्ये जेव्हा प्रतिवादीला रक्कम दिली नाही म्हणून अटक वॉरंट काढले जाते व माननीय न्यायालयासमोर अटक करून उभे केले जाते, प्रतिवादी समोर दोन पर्याय असतात. पहिला पर्याय, हुकुमनाम्याप्रमाणे सर्व रक्कम खर्चासह माननीय न्यायालयामध्ये भरून मुक्त होणे किंवा रक्कम भरण्याची तयारी दर्शवली नाही तर माननीय न्यायालय हे त्या प्रतिवादीस दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावतात. प्रतिवादी जर हुकुमनाम्याच्या संपूर्ण रकमेपैकी काही रक्कम भरण्यास तयार असेल तर प्रतिवादी तसा अर्ज माननीय न्यायालयासमोर देऊ शकतो. न्यायालय ही ती रक्कम भरून घेऊन प्रतिवादीची तात्पुरत्या स्वरूपामध्ये मुक्तता करू शकतात व उर्वरित रक्कम भरण्यास मुदत सुद्धा देऊ शकतात. परंतु अटकेचे वॉरंट हे तुर्तास स्थगित होते, रद्द केले जात नाही. ठरलेल्या मुदतीमध्ये किंवा प्रतिवादीने उर्वरित रक्कम न भरल्यास पुन्हा उरलेल्या रकमेचे अटक वॉरंट माननीय न्यायाधीश प्रतिवादी विरुद्ध काढतात व